बौद्ध धर्मास नष्ट करण्याची योजना मनुस्मृतीतील धर्मशास्त्राच्या बळावर फैलविण्यात आले. मनुस्मृतीचा एक प्रमुख उद्देश बौद्ध धर्मास नष्ट करण्याचा होता. राजाच्या बळावर बौद्ध धर्मीयांना मारण्यात येऊ लागले. त्यानंतर बौद्ध धर्म लोप पावत चालला. बौद्ध धर्माला सोडून लोक हिंदू धर्मात जाऊ लागले. बौद्ध धर्मातून जो हिंदू धर्मात आला त्यास चौथ्या दर्जात अर्थात शूद्रात सम्मिलित करण्यात आले. आज समाजातील जेवढे शूद्र हिंदू दिसतात ते सर्व एकेकाळी बौद्ध धर्मावलंबी होते. बुद्ध धर्म पुन्हा जिवंत होऊ शकला नाही आणि नेहमीकरिता लोप पावला. म्हणूनही बौद्ध धर्मातून परिवर्तित या हिंदू शूद्रांशी कठोरतापूर्वक दबावतंत्राचा व्यवहार केला, ज्यामुळे शूद्र पुन्हा डोके वर काढू नये, धन साठवल्यामुळे पुन्हा संघटित होऊ नये आणि स्वतंत्र राहिल्यामुळे अधिकाराची हक्काच्या मागण्या करू नये तथा पुन्हा बौद्ध धर्माचे ज्ञान झाल्याने त्या धर्मात पुन्हा जाऊ नये म्हणूनही त्यांना दास सेवक बनवून अधिकारापासून वंचित केले. धन जमा करणे व कमविणे हे हीन कार्य सांगून त्याचा अधिकार हिरावून घेतला. शिक्षणाचे दरवाजे बंद करून टाकले आणि स्वातंत्र्यापासून दूर लोटले. शूद्रांनी धर्म नावाची वस्तू आपल्या डोक्यातून काढून टाकावी, त्यामुळे सर्व धर्माच्या प्रक्रियेपासून त्याला दूर ठेवण्यात आले. या प्रकारे मनुस्मृतीत बौद्ध धर्माचा नायनाट करण्याच्या कल्पनेतून लिहिल्या गेली. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.